90च्या दशकानंतर ही जी डेमोग्राफी आहे, म्हणजे हे जे आकडे आहेत हे वेगाने बदलत आहेत आणि हळूहळू अधिक तरुण स्त्रियांमध्ये मुख्यत्वे स्तनाचा कर्करोग आणि ओव्हरी म्हणजे अंडाशयाचा कर्करोग हे मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेले आहे. स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणजे ज्यांना कोणताही त्रास नाही, ज्यांना कोणतीही गाठ नाही, त्यांची मॅमोग्राफी करावी का, हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे आणि दोन्ही बाजूनी दिग्गज लोकांनी दिग्गज मतं मांडलेली आहेत. आपल्याकडे आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू आणि महेश, 3 देवतांचं आपण केलं जातं. तसं स्तनाच्या ज्या गाठी आहेत त्यांची 3 प्रकारे तपास होते. हे 3 प्रकारे तपास होणं गरजेचं असतं. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जॉली, हे नाव तर आपण ऐकलं आहे. जेव्हा तिला कळालं की तिच्या शरीरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे जीन्स आहेत, तेव्हा तिने एक बोल्ड डिसिजन घेतला, ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरीचा. जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर भाष्य करतो तेव्हा एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर हा अमेरिका किंवा युरोप खंडापर्यंत मर्यादित न राहता त्याने भारतात खूप आधीच शिरकाव केलेला आहे. मनीषा कोयराला, सोनाली बेंद्रे यासारख्या असंख्य भारतीय महिलांची कॅन्सर जर्नी आपण रोज ऐकतो, वाचतो. पण सर्वसामान्य भारतीय महिलांचं काय? एका सर्वेक्षणातून आपल्याला हे आढळून आलं की जवळपास 3 लाख भारतीय महिला दरवर्षी कॅन्सरचा शिकार होतात आणि जर 100 मृत्यू कॅन्सरमुळे होत असतील तर त्यातले 18 मृत्यू हे ब्रेस्ट कॅन्सरमुळे होतात. आजचा आपला पॉडकास्टचा विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि या ब्रेस्ट कॅन्सरवर भाष्य करण्यासाठी आपल्याकडे गेस्ट म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सौरभ फडके सर. सौरभ फडके सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे सौरभ फडके सर हे गेले अनेक वर्ष ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर अभ्यास करतात आणि ते ऑन्कोसर्जन देखील आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये एक ट्विस्ट आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये प्रश्न हे मी न विचारता हॉस्पिटलचे डिरेक्टर मॅम डॉक्टर अंजली लामटुरे मॅम विचारणार आहेत. डॉक्टर अंजली लामटुरे मॅम यांचा थोडक्यात परिचय म्हणजे खारघर स्थित YMT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे त्या फॉरेन्सिक मेडिसिन या विषयाच्या प्रोफेसर आहेत आणि त्यांनी गेली 5 वर्ष कॅन्सरग्रस्तांसाठी झोकून दिले आहेत. हा विषय फार संवेदनशील आहे, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी. चला तर मग सुरू करूया. तर सर, प्रश्नाकडे वळताना माझा पहिला प्रश्न हा आहे की साधारण स्त्रियांमध्ये कॅन्सर हा वयाच्या कोणत्या वर्षांमध्ये आढळतो आणि मुख्यत्वे करून स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सर कुठले? मुख्यत्वे करून स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सर 3 आहेत. जी स्त्रियांना नैसर्गिक देण आहे ते म्हणजे स्तनाचा कॅन्सर, पिशवीचा तोंडाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर. त्याशिवाय गर्भाशयाचा कॅन्सर पण आहे, पण त्याचं प्रमाण थोडं कमी आहे या 3 कॅन्सर्सपेक्षा. आता कॅन्सर म्हणजे कर्करोगच्या बाबतीत बोलताना साधारणपणे एक आपण नियम असा ठेवूया की हा तरुण व्यक्तींचा आजार नाही आहे. हा ज्या स्त्रियांचं वय 50-60 ह्यापेक्षा पुढे आहे त्यांचा आजार आहे असा आत्तापर्यंत समज होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 90च्या दशकानंतर ही जी डेमोग्राफी आहे, म्हणजे हे जे आकडे आहेत हे वेगाने बदलत आहेत आणि हळूहळू अधिक तरुण स्त्रियांमध्ये मुख्यत्वे स्तनाचा कर्करोग आणि ओव्हरी म्हणजे अंडाशयाचा कर्करोग हे मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेले आहेत. पण तरी अजूनही म्हणायला गेलं तर 40 आणि पुढे हा स्तनाच्या कर्करोगासाठी धोक्याचा काळ मानला जातो. मग सर, स्तनाचा कर्करोग आणि मॅमोग्राफी याचा काय संबंध? म्हणजे असंही म्हणतात की मॅमोग्राफी केल्यानंतर स्तनाचा कर्करोग आपण शोधू शकतो आणि अशी एक थेरी आहे की सतत मॅमोग्राफी केल्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो. तर मग याच्यावरती म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त कमेंट करणं योग्य आहे. स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणजे ज्यांना कोणताही त्रास नाही, ज्यांना कोणतीही गाठ नाही, त्यांची मॅमोग्राफी करावी का, हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे आणि दोन्ही बाजूनी दिग्गज लोकांनी दिग्गज मतं मांडलेली आहेत. भारतीय जे तत्वज्ञान आहे, जे भारतीय कॅन्सर ट्रीटमेंट आहे, त्याच्यात असं समजलं जातं की मॅमोग्राफीने काही फरक पडत नाही.
मॅमोग्राफी म्हणजे काय करतो आपण, तर बेसिकली एक्सरे काढतो स्तनांचा आणि त्याच्यामध्ये छोटी कुचीची गाठ असेल जी आपल्याला हाताला लागत नाही ती समजते. आणि सोपं सांगायचं झालं तर जेवढी छोटी गाठ तेवढा रिझल्ट चांगला, आपण पूर्ण बरे होण्याची शक्यता चांगली. पण 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 तुम्ही खूप सारा मॅमोग्राफी जेव्हा करता तेव्हा कुठेतरी एखादी छोटीशी गाठ सापडते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती गाठ कॅन्सरची बऱ्याच वेळा नसते. आणि तिसरी गोष्ट, ती गाठ जरी अगदी छोटासा कॅन्सर निघाला तरी त्याने पुढे जाऊन त्या व्यक्तीच्या जीवनाला धोका उद्भव होऊ शकतो का, हा वादाचा मुद्दा आहे. पण आपण वाद बाजूला ठेवूया. वाद हा पंडितांसाठी आहे. सामान्य माणसाने काय करावं, तर 40 वर्षाच्या पुढे सगळ्या स्त्रियांनी एकदा मॅमोग्राम करावा दरवर्षी. हा साधारणपणे घालून दिलेला दंडक आहे आणि तो सगळ्यांनी पाळावा. मॅमोग्राम करून काहीही विशेष तोटा होत नाही, मॅमोग्राम करून कॅन्सर होत नाही, फक्त जाऊन मॅमोग्राम करायला लागतो, एवढंच आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्रियांनी एकदा मॅमोग्राम करावा. म्हणजे सगळ्यांना 40व्या वाढदिवसानिमित्त एकदा मॅमोग्राम करावा, हा तुम्ही घालून दिलेला दंडक आहे. ठीक आहे. म्हणजे सुतिका गृहनेही एक स्कीम काढावी की प्रत्येक स्त्रीला 40व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा न देता मॅमोग्रामचं एक पॅकेज द्यावं. खूपच चांगला उपक्रम. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येते मी. तरुण वयातील ज्या गाठी असतात, साधारण ज्याला आपण फायब्रोएडिनोमा म्हणतो, त्या आणि कॅन्सर यांचा काय संबंध असतो, किंवा त्या कॅन्सरस असतात का, आणि नसतात तर मग म्हणजे ज्या आपण म्हणजे म्हणतो की सेल्फ किंवा घरी ओळखू शकतो, मुव्हेबल, इममुव्हेबल, तर ह्या कशा ओळखायच्या, किंवा कॅन्सरयुक्त गाठी आणि नसणाऱ्या याचं साधारण काय तपासणी, सेल्फ आपण कशा ओळखू शकतो? स्वतः तपास करून समजणं तसं कठीण असतं. आपल्याकडे आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देवतांचं आपण हे केलं जातं. तसं स्तनाच्या ज्या गाठी आहेत त्यांची 3 प्रकारे तपास होणं. हे 3 प्रकारे तपास होणं गरजेचं असतं. पहिलं म्हणजे हाताने डॉक्टरने तपासून बघणं, हे पहिलं झालं. दुसरं झालं त्याची सोनोग्राफी करणं किंवा मॅमोग्राम करणं, सगळ्यात उत्तम आहे दोन्ही केलं तर. आणि तिसरं म्हणजे त्याची बायोप्सी करणं, म्हणजे त्याच्यामधून छोटासा तुकडा काढणं. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर आपल्याला 99.99% वेळा ही गाठ कसली आहे हे सांगता येतं, म्हणजे बेसिकली कॅन्सरची आहे की नाही. एका पुराव्यावर आपण कधीच आपला 100% डाव ठेवत नाही. आपण हे 3ही पुरावे एकत्र करतो आणि त्याच्यातून जो काही आपल्याला रिझल्ट येतो त्याच्यावरती आपण आपलं पुढची ट्रीटमेंट ठरवतो. आता राहिला प्रश्न फायब्रोएडिनोमाचा. फायब्रोएडिनोमा हे तसं म्हटलं तर आजारच नाही, ज्याला ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट अँड इन्व्होल्युशन, म्हणजे स्तनामध्ये जसे बदल होत जातात त्याच्या बदलामध्ये झालेली ही ॲबनॉर्मॅलिटी आहे. तो तसा म्हणायला गेला तर आजारच नाही आहे. तर त्याचा आणि कॅन्सरचा काही संबंध नाही. फायब्रोएडिनोमा झाला म्हणून पुढे तुम्हाला कॅन्सर होईल ही शक्यता अत्यंत, म्हणजे करोडोंमध्ये एखादी शक्यता असेल एवढी कमी आहे, म्हणजे ज्याला खरं घाबरायची काहीच गरज नाही. ओके. बायोप्सीमध्येही सर काही प्रकार असतात का, इन्व्हेजिव्ह, नॉन इन्व्हेजिव्ह, किंवा आता म्हणजे पूर्वीपेक्षा आता त्याच्यामध्ये काही जास्त इव्होल्युशन झालं आहे का, म्हणजे गन बायोप्सी वगैरे, तर त्याच्यावरती काही भाष्य करता येईल का? नक्कीच. मी थोडं इतिहासाकडे घेऊन जातो. पूर्वी अशी पद्धत होती की जी गाठ असेल ती गाठ काढून तपासायला, पूर्ण गाठ काढून तपासायला पाठवायची आणि मग जे काय येईल ते. पण ह्याच्यात बरेचदा असं व्हायचं की कॅन्सर निघाला तर पुन्हा दुसऱ्यांदा ऑपरेशन करा. तेव्हा किमोथेरपी नव्हती, मग आता आधी किमोथेरपी का आधीच ऑपरेशन, असे अनेक प्रश्न आपल्या पुढे असतात. त्यामुळे मग मध्ये 80-90च्या दशकात FNAC म्हणून एक टेस्ट आली की ज्यात तुम्ही छोटीशी सुई आतमध्ये टाकता आणि त्यातून छोट्या छोट्या पेशी काढून ते तपासायला पाठवता. ती चांगली टेस्ट आहे. जिथे अगदीच कमी संसाधनं आहेत त्या ठिकाणी पहिली टेस्ट म्हणून ती वापरायला काहीच हरकत नाही. अजूनही जरी ती कालबाह्य झाली असली, असे अमेरिकेतल्या महालांमध्ये बसलेले लोक म्हणत असले,
तरीही आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिकडे खरंच संसाधनांची कमी आहे तिकडे ही पहिली टेस्ट म्हणून वापरायला FNAC ची काहीच हरकत नाही. त्यानंतर आज आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बायोप्सीज आहेत. एक म्हणजे कोअर निडल बायोप्सी, म्हणजे थोडी मोठी सुई असते आणि त्याच्या मागोमाग स्प्रिंगवाली गन असते आणि त्याच्यामधून आपण तुकडे काढतो. ही दोन्ही प्रकारे करता येते. नुसतं हाताने त्याला गाईड करता येतं, नाहीतर मग सोनोग्राफी, मॅमोग्राम किंवा MRIच्या गायडन्स खाली त्याच्यामधून तुकडे काढता येतात. त्याशिवाय अजून एक आहे व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी. त्याला मॅमोटोम म्हणतात. त्याला व्हॅक्यूम लावलेला असतो आणि ते आतमध्ये जाऊन छोटे छोटे तुकडे काढतं जे हाताला लागत नाही अशा ह्यांचे. ते जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि त्याचा यील्ड म्हणजे त्याच्यामधून जे येणारं परिमाण आहे ते जास्त आहे. पण ते खूप महाग आहे. सांगायला नको, मॅमोटोमची किंमत काही करोडोंमध्ये जाते. हाच मॅमोटोम ही जी व्हॅक्यूम असिस्टेडची आहे ही फायब्रोएडेनोमाच्या ट्रीटमेंटसाठी पण उपयोगाला येते. म्हणजे ज्याला स्कारलेस सर्जरी म्हणतात, की तो मॅमोटोम आतमध्ये जातो, फायब्रोएडेनोमाचे छोटे छोटे तुकडे करतो आणि 2 मिलीमीटरच्या ह्याच्यामधून सगळा फायब्रोएडेनोमा बाहेर काढतो. आणि एक्सिजनल बायोप्सी हा काय? एक्सिजनल बायोप्सी म्हणजे पूर्ण गाठ काढून तपासायला पाठवणे. ही आजकाल फार कमी वेळा वापरायला लागते. म्हणजे आपले 3 पुरावे आपण आठवतं तुम्हाला, की सोनोग्राफी, मॅमोग्राम, हाताने तपासणं आणि कोअर बायोप्सी. ह्या तिन्ही पुराव्यांमधले जुळत नसेल काही किंवा आपल्याला अपेक्षित तसा रिझल्ट येत नसेल तर मग ती गाठ काढून तपासायला पाठवणे हा शेवटचा पर्याय आहे. कॅन्सर आणि सोशल वर्क करताना सर मला बरेचदा हा अनुभव येतो की जेव्हा कधी कॅन्सरचे कॅम्प ठेवले जातात तेव्हा त्या कॅम्पला हवा तसा प्रतिसाद येत नाही. पण कॅन्सरचे पेशंट भरपूर असतात. फ्री कॅम्प असतील, बऱ्याच चॅरिटेबल ट्रस्ट ठेवतात किंवा बरेच फ्री कॅम्प्स आयोजित केले जातात. तर अशा वेळेस स्त्रिया पुढे येऊन आपल्या तपासण्या करत नाहीत किंवा आपले आजार लपवून ठेवले जातात. तर याच्या मागचं कारण काय असेल? म्हणजे असे आजार लपवून का ठेवतात? किंवा म्हणजे तुम्ही इतके वर्ष झालं ब्रेस्ट कॅन्सर या विषयावरतीच तुमची प्रॅक्टिस आहे, तर मग तुमचा म्हणजे जवळचा संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे, तर मग याच्या मागची मानसिकता काय असेल? माझ्या मते ह्याच्या मागे 2 कारणं आहेत. एक सामाजिक कारण आहे आणि एक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कारण आहे. सामाजिक कारण हे आहे ना की अजूनही आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, ह्याच्यात काहीच शंका नाही. म्हणजे आई घरातल्या सगळ्यांची काळजी घेते, आई घरातल्या सगळ्यांचं बघते, पण आई स्वतःकडेच बघत नाही. म्हणजे अजूनही आई कुठे काय करते, अजूनही आई कुठे काय करते, हे एक हे झालं. दुसरं असं की भय, जे आपण मानसिक कारणाकडे येऊया, की भय की कॅन्सर निघाला तर काय, आणि मग त्याची ट्रीटमेंट, अरे बापरे, त्यापेक्षा जे शहामृग म्हणतो ना, शहामृग वाळूत डोकं घालून बसतो आणि त्याला आपण तसं होऊया, जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, मला नाही काय करायचं, हे भय. तिसरं म्हणजे अज्ञान, जे सगळ्यात असं कारण आहे की ज्याच्याबद्दल आपण काहीतरी करू शकतो. तुम्ही आणि मी उद्या सामाजिक गोष्टींबद्दल फार काही नाही करू शकत. भयाबद्दल थोडं काहीतरी करू शकतो, अज्ञानाबद्दल आपण खूप काही करू शकतो. अज्ञान काय की माझ्याकडे जेव्हा कुठच्या स्त्री माझ्याकडे भेटायला येतात ज्यांना कॅन्सर असतो, त्यातल्या 99% स्त्रिया म्हणतात ती गाठ आधी छोटी होती, ती दुखत नव्हती, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले नाही, आता ती मोठी झाली आणि आता म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. म्हणजेच याचा अर्थ ती छोटी असताना जर का तुम्ही आला असतात तर आपण खूप काय वेगळं करू शकलो असतो तुम्हाला बरं करण्यासाठी. म्हणजे कॅन्सरची गाठ दुखत नाही, स्तनाला आलेली गाठ ताबडतोब तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या. हे समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि जितक्या स्त्रियांपर्यंत हा आपण संदेश पोचवू शकू, जेवढं हे प्रबोधन करू शकू. फुले शाहू आंबेडकरांनी जे केलं त्या लेवलचं आपण नाही करू शकणार, पण काहीतरी तर करू शकू. म्हणजे असं म्हणायचं आहे का सर तुम्हाला की फुले शाहू आंबेडकरांनी
मुलींच्या शिक्षणावर काम केलं आणि आता आपल्याला म्हणजे ही गरज आहे की आरोग्यावर काम करण्याची गरज आहे, की ठीक आहे आता स्त्रिया शिकल्या, प्रगत झाल्या, पण त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी त्या प्रगत होत नाहीयेत, की ठीक आहे म्हणजे कॅन्सरची छोटी गाठ असेल त्यासाठी बाहेर पडा आणि ती मोठी होऊ देऊ नका. म्हणजे छोटी गाठ असेल तर नक्कीच सर्व्हायवल रेट त्यामधून चांगला आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेचदा असं होतं की काही याच्यामध्ये असं असतं की गाठ असेल तर काही डॉक्टर असं सजेस्ट करतात, म्हणजे डिफरंट ओपिनियन असतात सर, की सर्जरी मग किमोथेरपी आणि मग रेडिओथेरपी किंवा व्हाईस वर्सा. काही केसेसमध्ये असं असतं की किमोथेरपी सर्जरी, तर असं का, म्हणजे हे ओपिनियन व्हेरी का होतात, तर याच्या मागचं कारण काय असतं? आपल्याकडे म्हटलंय पिंडे पिंडे मतिर्भिन्नः, म्हणजे प्रत्येक माणसाचं मत वेगवेगळं असतं, तसं प्रत्येक डॉक्टरांचंही मत वेगवेगळं असतं. त्यात बरोबर चूक असं खूप काही नसतं, पण साधारणपणे जो एक मार्ग आखून दिलेला आहे नॅशनल कॅन्सर गाईडलाईन्स, NCCN गाईडलाईन्स, त्याच्यामध्ये असं आहे की जर का लोकली ॲडव्हान्स्ड कॅन्सर असेल, म्हणजे तिथल्या तिथे पसरलेला जास्त कॅन्सर असेल, तर आधी किमोथेरपी द्यावी, मग ऑपरेशन करावं आणि मग रेडिएशनकडे जावं. जर का नसेल तर आधी ऑपरेशन करावं, मग लागली तर किमोथेरपी, मग लागलं तर रेडिएशन. हा साधारण नियम आहे. प्रत्येक नियमाला जसे अपवाद असतात तसे ह्या नियमाला पण अपवाद आहे. सांगायचा मुद्दा काय, की प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येक कॅन्सर वेगळा असतो आणि प्रत्येक ट्रीटमेंट करणारा डॉक्टर पण वेगळा असतो. त्यामुळे ह्याच्यात खूप व्हेरिएबिलिटी असू शकते, ह्याच्यात भरपूर वेगवेगळे रस्ते असू शकतात एकाच चांगल्या ठिकाणी जाण्याचे. त्यामुळे पण साधारणपणे मी म्हटलं तसं की लोकली ॲडव्हान्स्ड कॅन्सर असेल, तिथल्या तिथे जरा मोठा असेल, जो त्वचेला चिकटला असेल, बगलेत जास्त नोड असतील, तिकडे खालच्या स्नायूंना चिकटला असेल, आत्ता ऑपरेशन करून काढता येण्यासारखा नसेल, किंवा त्याच्यात काही स्पेसिफिक आम्ही हॉर्मोन रिसेप्टर स्टेटस म्हणतो ते निगेटिव्ह असतील, तर आपण आधी किमोथेरपी देतो आणि मग सर्जरीकडे जातो. आणि जर का हे सगळ्या गोष्टी नसतील तर आधी ऑपरेशन करतो. पण जसं म्हटलं तसं ह्या तिन्ही गोष्टी, ब्रह्मा विष्णू महेश, सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन, ह्या महत्त्वाच्याच आहेत. त्यातल्या त्यात सर्जरी आणि किमोथेरपी शिवाय तर फार काही हालत नाहीच. मेटास्टॅसिस हा प्रकार प्रत्येक कॅन्सरमध्ये असतोच की काय प्रकार असतो, म्हणजे की नसतो, किंवा असं असतं का की मेटास्टॅसिस झालेला कॅन्सर असेल तर तो म्हणजे त्याच्यामध्ये डेथ खूप लवकर असते, म्हणजे याच्यावरती काय कमेंट करू शकाल? आपण आधी थोडंसं एक समजून घेऊया की मेटास्टॅसिस म्हणजे काय. तर प्रत्येक कॅन्सरची जी पेशी असते ती पेशी ह्याच्यासाठी बनलेली असते की त्यांनी पूर्ण शरीराभर पसरावं. म्हणजे शरीरभर पसरणं म्हणजे मेटास्टसाइज होणं. मेटास्टसाइज हा ग्रीकमधून आलेला शब्द आहे. मेटा म्हणजे दुसरीकडे आणि स्टासिस म्हणजे जाऊन थांबणे. तर जी गोष्ट दुसरीकडे जाऊन थांबते त्याला मेटास्टॅसिस म्हणतात. तर हा कॅन्सरच्या पेशीचा मूल स्वभाव आहे हे होणं. ठीक आहे. तर आपण ट्रीटमेंट करताना हेच आपलं लक्ष असतं की नुसती तिकडची गाठ काढणं हे नव्हे, तर ती पुन्हा पसरू पण नये आणि तिथल्या तिथे काय की दुसरीकडे कुठे पण येऊ नये, यासाठी म्हणून आपण पूर्ण उपचार करत असतो. दुर्दैवाने जर का असं झालं की मेटास्टॅसिस झाले, तरीही आपल्याकडे आज खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत की जेणेकरून आपण आजार नियंत्रणात ठेवू शकतो. मान्य आहे बरा नाही करू शकतो, नियंत्रणात ठेवू शकतो, पण बरा नाही करू शकत. आणि खूप सारे जर का मेटास्टॅसिस झाले असतील, भरपूर जर का आजार पसरला असेल, तर मग मात्र दैव दुर्विलासाने आपण काहीच नाही करू शकत. बरेचदा असं होतं सर की पेशंट, आपल्याला माहिती असतं की कॅन्सर शरीरात पसरलेला आहे, म्हणजे बिईंग अ डॉक्टर आपल्याला समजलेलं असतं की याच्यामधनं फार काही आउटकम नाही आणि आपण पेशंटला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा
काही सेलिब्रिटी किंवा काही राजकारणी बघून, म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा हे जास्त अनुभव नक्कीच आलेले असतील, तेव्हा मग पेशंट आपल्याला एक्झाम्पल देतात की हे 86 वर्ष जगले, हे 90 वर्ष जगले, मग हवा तेवढा पैसा घ्या, आम्ही का जगू शकत नाहीत. मग अशा वेळेस म्हणजे तुम्ही त्या पेशंटला कसं कन्व्हिन्स करता किंवा कसं समजावून सांगता, किंवा असे अनुभव येतात तेव्हा म्हणजे सोशल लेवलवरती काय म्हणजे प्रॉब्लेम्स कसे हँडल करता, त्यासाठी तुम्ही गाईड कराल, कसं गाईड कराल? पहिली गोष्ट म्हणजे मी आपलं मत कोणाच्या गळी पाडायला जात नाही. मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे एक शब्द आहे जाणीव. जाणीव म्हणजे अभ्यास करून घेता येतो, मारता येतं, शिस्त लावता येते. जाणीव नाही, जाणीव होते, ती आपोआपच होते. तर माझं काम आहे की ही जाणीव होऊ देणं, त्यांच्या आतून येणं की आता आपण थांबावं आणि अजून काही उपचार करणं म्हणजे आयुष्य लांबवण्यापेक्षा यातना लांबवणं आहे. तर माझं नेहमी म्हणणं हेच असतं की शास्त्र काही सर्वसमावेशक जरी असलं तरी ओमनिसियन्स नाही, ओमनिपोटंट नाही, म्हणजे सगळं काही करू शकत नाही. तर कुठेतरी शास्त्र थांबतं. तर आता ही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली आहे, आपण सगळं करून झालेलो आहोत. यापुढे करणं म्हणजे तुम्ही त्यांना होणारे त्रास लांबवत आहात आणि ज्यातही ध्रुव मृत्यू कधीतरी हे होणार आहेच. तर तुम्ही अजून जास्त करू नये असा माझा तुम्हाला सल्ला आहे. यावर काय करायचं ते तुम्ही सुज्ञ आहात. 99% लोक अशा पद्धतीने समजावलं तर ऐकतात. प्रॅक्टिसमध्ये सर म्हणजे तुम्ही कशा कशा प्रकारच्या केसेस ट्रीट करता किंवा कोणत्या केसेसवरती ट्रीटमेंट करतात, त्या केसेसवर एकदा बोलाल? माझा मेन इंटरेस्ट ब्रेस्ट म्हणजे स्तनाचे आजार आहे, दोन्ही कॅन्सर आणि नॉन कॅन्सर. नॉन कॅन्सरमध्ये साधे फायब्रोअडिनोमा आहेत, ब्रेस्ट सिस्ट म्हणजे साध्या पाण्याच्या गाठी आहेत, त्याबरोबर एक ग्रॅन्युलोमॅटस मॅस्टायटिस नावाचा प्रकार आहे की जो आजकाल थोडा थोडा वाढीला लागलेला आहे, की ज्याच्यामध्ये काही कारण नसताना ब्रेस्टमध्ये स्तनामध्ये पू होतो, इन्फेक्शन होतं आणि मग त्याची ट्रीटमेंट करणं ही माझी खास इंटरेस्टची बाब आहे. आणि त्याबरोबर ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट आपण करतोच. माझा फोकस हा रुग्णाच्या मानसिकतेशी आणि त्याच्या शारीरिक क्षमतेशी योग्य अशी ट्रीटमेंट आपण द्यावी असा असतो. म्हणजे मी वरून बसून काही निर्णय सांगतोय आणि ते रुग्णाने ऐकावेत हे चूक आहे. रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि आपण अशा सगळ्यांनी मिळून संयुक्तपणे एक निर्णय घ्यावा की जेणेकरून पुढे चांगलं आयुष्य रुग्णाने जगावं असा आपला हे असतो. म्हणजे मग प्रत्येक ब्रेस्ट वाचवायलाच पाहिजे का? नाही, असं नाही. जर का त्या व्यक्तीला वाटत असेल, आज नवीन दोन्ही वेगवेगळे ट्रेंड आहेत. एक अशा पद्धतीच्या लेडीज आहेत, नाही नाही माझं ब्रेस्ट वाचवा, मला पूर्वीसारखं जसं होतं तसं दिसायचं. उलट दुसरा ट्रेंड असा आहे की त्या म्हणतात की नाही, आता ह्याचं सगळं झालेलं आहे, हे काढून टाका. तर मला ह्या गोष्टीचा मान राखणं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य पण तेवढंच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाचं आहे. विषय थोडा संवेदनशील आहे, पण जेव्हा यंग एजमध्ये CA ब्रेस्ट होतो तेव्हा बट ऑब्वियस ब्रेस्ट इज ब्युटी फॉर फिमेल. जेव्हा ब्रेस्ट रिमूव्ह करतो किंवा टोटल मॅसेक्टॉमी करतो त्यावेळेस मग त्या फिमेलच्या म्हणजे तुम्ही कसं समजावून सांगता किंवा काय याच्यामध्ये काय पर्याय करता, म्हणजे मानसिकता काय असते किंवा मग याच्यामध्ये तुम्ही कसं डील करता? तुम्ही फार छान प्रश्न विचारलात. ह्यात ना दोन हे असतात. म्हणजे माणूस एक शॉर्ट टर्म मध्ये विचार करतो की हा आजार जाऊ दे बुवा एकदाच, आणि मग जेव्हा तो आजार नाही, 5 वर्ष गेली, 6 वर्ष गेली, 7 वर्ष गेली, मग विचारायला लागतो की अरे आपण तेव्हा आपली ब्रेस्ट वाचवली असती तर आता मी अशी कशी दिसते, मग माझा नवरा माझ्याकडे स्त्री म्हणून बघतो की नाही. तुम्ही म्हणा तसं संवेदनशील आहे. मग हे असे सैतान डोक्यात थैमान घालायला लागतं. तर पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय त्या स्त्रीचा आहे.
कारण हे तिचं शरीर आहे की काय करायचं, वाचवायची, काढायची. जर का पूर्ण काढली तर आपल्याकडे वेगळे ऑप्शन्स आहेत की आपण तिकडे इम्प्लांट लावू शकतो किंवा पोटाच्या वरची त्वचा आणि हे घेऊन तिकडे लावून तसं दिसणारं ब्रेस्ट बनवू शकतो. आणि ऑफकोर्स नाही काढली तर दोन्ही ब्रेस्ट सारखे कसे दिसतील असा पण प्रयत्न करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचे तिची इच्छा काय, कारण तिने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद आयुष्यभर तिलाच भोगायचे. संवेदनशील विषयालाही सर तुम्ही खूप छान पद्धतीने हाताळलं आहे. जसं मी म्हणलं की कॅन्सर सारख्या खूप कठीण विषयाला खूप तुम्ही सहजतेने हाताळताय. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि सुतेगा गृहला खरंच खूप छान ब्रेस्ट कॅन्सर या सगळ्या केसेसला एक खूप चांगले कॅन्सर सर्जन आम्हाला लाभलेले आहेत. रेग्युलरली डॉक्टर सौरभ फडके सर ब्रेस्ट कॅन्सर या विषयाशी निगडीत सर्व केसेससाठी सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ या पॉडकास्टसाठी आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे रेग्युलर तुम्ही असेच निरनिराळ्या व्हिडिओमधून अवेअरनेस व जनजागृतीसाठी आमच्याकडे उपलब्ध असाल. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी आलात त्याबद्दल सर तुमचे पुन्हा एकदा सुतिका गृह टीमतर्फे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.